नमस्कार मित्र म्हणे लाईमलाईटमध्ये सगळ्यांचं स्वागत. लाईमलाईटमध्ये एक नवीन सिनेमा आलाय सुपर डुपर. जगायला नाती लागतातच. आणि त्या सिनेमाची सगळी टीम आपल्यासोबत आहेत. सिनेमाबद्दल बोलूच यात. ट्रेलर रिलीज झाला आहे. त्याच्यावरून हा सिनेमा घराविषयी बोलतो, नात्यांविषयी बोलतो, भावनांविषयी बोलतो. तर घर खूप महत्त्वाची गोष्ट असते माणसाच्या आयुष्यामध्ये. घर म्हणजे फक्त घर नाही, नातेसंबंध असतात. आपलं बालपण समृद्ध करतं घर. मला डिरेक्टर तुम्हाला विचारायचं की याची सुरुवात कशी झाली स्टोरीची, आणि कास्टिंग खूप वेगवेगळं आहे. म्हणजे ऋषिकेश जोशी आणि कुशल बद्रिके भाऊ, त्यांना पाहिल्यावर असं वाटतं खरंच भाऊ दिसतात ते. आमच्यावर आम्ही असं खूप आधी 2 महिने असं आपण कुशल भाऊ आहोत. व्हिडिओ कॉलवर बोलायचं. तर कास्टिंग खूप वेगळी आहे. आणि या स्टोरीची सुरुवात कशी झाली नेमकी? मी नाशिकच्या एका छोट्याशा गावातून येतो आणि मी पण एकत्र कुटुंब पद्धतीत वाढलो. आणि आमच्याकडे म्हणजे डझनभर मावशा, डझनभर मामा, अनेक डझन भाऊ असं आमचं एकत्र कुटुंब आहे. तर ते आयुष्य जगलेलं होतं. आणि त्यानंतर शिक्षणासाठी ज्यावेळेस मुंबईत आलो त्यावेळेस मी हे न्यूक्लिअर फॅमिलीज, लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणारे कपल, ही लोकं तशी अनुभवली. आणि मला हे नेहमी लक्षात आलं की गावाकडे गेल्यानंतर त्यांना शहराचं थोडंसं ओढ आहे. शहरात राहणारे असे न्यूक्लिअर फॅमिलीतल्या लोकांना गावाकडचं ओढ आहे. तर इन अ वे आपण सगळेच इनकम्प्लीट आहोत कुठे ना कुठे. आणि मग वैचारिक लेवलला पण वेगळेपणा आहे त्यांच्यात, कल्चरल वेगळेपणा आहे. तर मला असं झालं की ह्या 2 वेगळ्या प्रकारच्या कुटुंब व्यवस्थेला जर आपण एका छताखाली आणू शकलो तर काहीतरी गमतीशीर आपल्याला सांगता येईल. तिथून ह्या गोष्टीचा प्रवास सुरू झाला. आणि मग आपल्या सिनेमाचे जे निर्माते आहेत विजय शिंदे सर, त्यांच्याबरोबर काम करत असताना मग आपण एक विशलिस्ट देतो ना की ह्या कॅरेक्टरसाठी मला हा अभिनेता दिसतो, ही अभिनेत्री दिसते. तशी मी फक्त एक विशलिस्ट त्यांच्यासमोर ठेवली होती. आणि मग ते बाकी श्रेय त्यांचं आहे. त्यांनी ह्या सगळ्या दिग्गजांना संपर्क करून, आम्ही त्यांना नरेट करून ती संहिता त्यांना आवडली. पण तू हे सगळ्या मुलाखतीत सांगतोयस की मी विशलिस्ट दिली त्यांना वगैरे, पण तू असं कधीच म्हणत नाहीस की त्याच्यात आम्ही होतो तर कोणी दुसरे लोक पण होते त्या लिस्टमध्ये. विशलिस्ट मी हे दरवेळेस प्रश्न बरोबर आहे. दरवेळेस हेही सांगितलं आहे की त्यातलं एकही नाव सरांनी मला बदलायला सांगितलं नाही. आणि ती सगळी नावं ते घेऊन आले. आणि ते म्हणजे संहिताही त्यांना आवडली. आणि सरांचंही ते मोठेपण आहे विजय शिंदे की त्यांनी या सगळ्यांना एकत्र त्यांची मूड बांधली. बरोबर आहे. कारण त्यानं जेव्हा सिनेमा ऐकवला होता तेव्हा माझ्या मते सगळ्यात आधी ऋषी सरांना आणि त्यानं सांगितलं होतं की हे डोक्यात आहे, या लोकांची बोलणं सुरू आहे. आणि त्याला जी नावं सांगितली ती समूह सगळीच मी सिनेमात बघितली. हो, बोलणं व्हायचं होतं. हो, बकऱ्या फक्त वेगळ्या होत्या, मला काहीतरी वेगळं सांगितलं. निर्मिती, ते तुम्हाला विचारायचं मला. तुम्ही सध्या प्रत्येक बॉल तुमचा सिक्सर जातोय की म्हणजे आता असं आहे की चांगली स्क्रिप्ट पाहिजे आणि निर्मिती सावंत पाहिजे. तर तुमची सिलेक्शन प्रोसेस काय असते सिनेमाची? खरं तर मला वाटतं प्रत्येक ॲक्टरची तीच प्रोसेस असावी आणि असते. जे चांगलं काम करतात त्यांची हीच प्रोसेस असते की स्क्रिप्ट चांगलं असावं. सगळ्यात महत्त्वाचं स्क्रिप्ट मला आवडलं पाहिजे. आणि मग मी माझा रोल, मग काय प्रोडक्शन हाऊस आहे की एवढी मेहनत घेऊन काम केल्यानंतर ते लोकांपर्यंत पोहोचेल का, असं प्रोडक्शन हाऊस आहे का हे बघते मी. त्यानंतर डिरेक्टर कोण आहे, की कधीकधी असं होतं की लेखक दिग्दर्शक एकच असतो. तर तेव्हा असं मला वाटतं की लिहिलं आहे तर फार सुंदर, पण दिग्दर्शक म्हणून मी फार काही याचं काम पाहिलेलं नाही. मग ते काय असेल, खूप गोष्टी असतात. म्हणजे असं मी फक्त स्क्रिप्ट बघते आणि करते असं नाही आहे. खूप गोष्टी बघितल्या जातात. ह्यातले जे सर्वसाधारणपणे आता काय होतं की आमच्या एजला म्हणजे अगदीच शशांक असेल, रिषा असेल, की आई, भाऊ असे, वडील असे रोल येतात. तेव्हा मग हिरो हिरोईन कोण आहे, की ती मुलं पण तेवढीच ताकदीची आहेत का, या बारीक सारीक सगळ्या गोष्टी मी बघते.
किंवा ह्याच्यात मी इंटरफेअर नाही म्हणता येणार, पण काही सजेशन्स असतील तर देते मी त्यांना की हे असं करून बघूया वगैरे. पण सगळ्यात महत्त्वाचं की त्या लेखकाचं, त्या दिग्दर्शकाचं जे विजन असतं त्या पद्धतीने जर तो सिनेमा झाला तरच तो हिट होतो. त्याच्यात काहीही निर्मिती सावंतचा काहीही संबंध नाही आहे. माझ्या सुदैवाने आत्तापर्यंत ज्या सगळ्या फिल्म्स ज्या तुलाही वाटत आहेत की सुपरहिट झालेल्या आहेत, त्या सगळ्याचे मुळात विषय खूप छान आहेत, वेगवेगळे विषय आहेत. त्या मुलांनी, दिग्दर्शकांनी, लेखकांनी खूप सुंदर लिहिलं आहे. आमच्या इकडे तर आमचे DOP पण एकदम सॉलिड आहेत, संजय जाधव. त्यांनी अप्रतिम छायाचित्रण केलेलं आहे. त्यामुळे एक अशी गोष्ट मॅटर करते असं काही नसतं. या सगळ्या गोष्टींचा मिळून एक सिनेमा बनतो आणि मग तो लोकांना आवडतो. तर त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी अर्थातच मी बघते, पण त्याही पुढे जाऊन मी सांगेन की काही वेळेला आमचाही निर्णय चुकीचा ठरू शकतो. असं होतं की आपल्याला एखादं स्क्रिप्ट आवडलेलं असतं, वाचनात किंवा ऐकताना आवडलेलं असतं, पण नंतर फ्लोअरवर गेल्यावर, सेटवर गेल्यानंतर कळतं की अरे बापरे, हा दिग्दर्शकच सॉरी आहे, त्याला बाकीचं पुढचं काही कळत नाही. मग तेव्हा मात्र म्हणजे नाईलाज होतो कधी कधी, तेव्हा आम्ही काही करू शकत नाही. आणि अशा चुका माझ्याकडूनही झालेल्या आहेत. तर त्या वेळेला प्रेक्षकांनी त्या चुका पोटात घेतलं ते खूप महत्त्वाचं. नाही आणि नाही नाही बरोबर आहे. तुम्ही जे बोलला अगदीच बरोबर आहे ते. पण ती प्रत्येक वेळेला निर्मितीताई म्हटलं तसंच आहे ते, की स्क्रिप्ट वाचल्यानंतर एक काहीतरी आपल्या डोक्यामध्ये तयार झालेलं असतं की अरे असं. मग आता त्या इतक्या पद्धतीने विचार करू शकतात तेवढ्या बाजूनी मी कधीच बघत नाही. एक तर ॲक्टर म्हटल्यानंतर स्क्रिप्ट आल्यानंतरच आपण निम्म्यानी हुरळून गेलेलो असतो त्या ह्याच्यात की अरे स्क्रिप्ट आले, चांगलं असेल वाईट असेल माहीत नाही. आणि रिस्क प्रत्येक वेळेलाच घेत असतो ना आपण. मला पर्सनली तर एस्टॅब्लिश डिरेक्टरबरोबर काम करण्यापेक्षा नवीन लोकांबरोबर काम करणे मला कधी प्रेफरेबली आवडतं. कारण ती लोकं रिस्क घेत असतात की त्याला माहीत नसतं काय आहे काही नाही, आणि ते रिस्क घेत असतात. आणि तीच रिस्क ॲक्टर म्हणून पण आम्ही घेत असतो ना सगळेजण. आता ते सगळं प्रॉडक्ट बघितल्यानंतर लक्षात येतं की आईला ही रिस्क खरंच रिस्क होती हे म्हणजे मग हे आपलं घशात हाड अडकण्यासारखं आहे. तर ही थुंकूनही टाकता येत नाही, गिळताही येत नाही, तर तो श्वास कोंडल्यासारखी ती परिस्थिती असते त्याच्यात. आयुष्याच्या झाडाला नाती मातीसारखं घट धरून ठेवतात. शेवटी झाड उगायला माती आणि माणूस जगायला नाती लागतातच. ऋषिकेश सर, तुमची प्रोसेस काय होती की हा रोल तुमच्यापर्यंत कसा आला, आणि हो म्हणण्यामागची कारणं तुमची काय काय होती? आणि तुम्ही नाटक करता, लिहिता, डिरेक्ट करता. हा रोल माझ्यापर्यंत कसा आला म्हणजे समीर पाटील आणि विजय शिंदे माझ्यापर्यंत आले, असा आला रोल माझ्याकडे. तो मला त्यांचा फोन आला. समीरबरोबर मी ह्याच्या आधी सिनेमा केला आहे वगैरे, काहीतरी प्रचलित सिनेमांच्या पेक्षा थोडंसं वेगळं काहीतरी, मनोरंजक, वेगळा काहीतरी दृष्टिकोन घेतलेलं असं तो लिहित असतो. दिग्दर्शक निर्मात्यांबरोबर भेट झाल्यानंतर त्यांना मला सिनेमा काय पद्धतीचा आहे हे सगळं मला सांगितलं. कोण सिनेमात आहे हेही भयंकर मॅटर करतं. मग प्रत्यक्ष स्क्रिप्ट वाचल्यानंतर एक व्यवस्थित अंदाज सगळा त्या गोष्टीचा आलाच. ज्या रोलसाठी त्यानं मला याच्यात विचारलं तर अशा पद्धतीच्या मनोवृत्तीचं भूमिका मी फार कमी केलेल्या आहेत सबमिसिव्ह असं पात्राने. म्हटलं ह्याच्यासाठी सुद्धा ह्यानं असा विचार केला म्हणजे त्याच्या डोक्यात नक्की काय आहे. आणि आता शशांक जसं म्हणाला तसं ते त्या वेळेला तुमच्याबरोबर बाकीच्या नातेसंबंधांमध्ये ॲक्टर्स कोण आहेत यानं ते आपोआप बनत असतं. आता मी निर्मितीताईंबरोबर वेगवेगळ्या पद्धतीची कामं केलीत. ॲक्च्युली आम्ही एकत्र असं ॲक्टर म्हणून काम फार कमी केलं आहे. म्हणजे माझ्या 2 प्रोजेक्ट्समध्ये म्हणजे मी दिग्दर्शक होतो आणि त्याही वेळेला फार विचित्र कॉम्बिनेशनमध्ये ती कामं झाली आहेत त्यांच्याबरोबर. पण नट म्हणून काम करत असताना म्हणजे माझ्यापेक्षा त्या ज्येष्ठ आहेतच. म्हणजे माझी आई जशी होती त्यातल्या खूप साधर्म्याच्या गोष्टी आहेत निर्मितीताईंमध्ये.
आणि आता शशा माझा जवळचा मित्र आहे, पण तो बापाची म्हणजे आम्ही बाप आणि मुलगा हे नातं आम्ही खूप मजा घेतली आहे त्याची. नाही तुम्ही काहीतरी करा म्हणजे आम्ही आमचे सगळे पैसे लावलेत या फ्लॅटवर, आमच्याकडे काहीच ऑप्शन नाही. चौकट सोंग्या आम्ही पण मोठे मुश्किलीनं घेतलंय हे घर. तुम्ही काय पाहिजे तो पाऊस फाटा वापरा आणि या डुकरांना आधी बाहेर काढा. डुक्कर कोणाला बोलले? काय भांडायचे त्या पोटात भांडा, फक्त तिथं दटून राहा, मागं हटू नका. की आणि ते काय होतं की समजा या कॉम्बिनेशनमध्ये समजा ह्यांच्या या आईवडील ह्याच्यामध्ये मुलगा म्हणून आणि वेगळा असता तर कदाचित वेगळं असतं घडलं असतं. आता ह्या कॉम्बिनेशनमध्ये एक्झॅक्टली ही पात्र बरोबर आता ललितसारखा तरुण तो घरात शिरलेला आहे, तर त्या जागी कोणी वेगळा जर नट असता तर कदाचित ते वेगळं इक्वेशन असतं. आत्ता हे इक्वेशन असं आहे कारण ते होऊ दिलं जातं असं. म्हणजे सीनेच एक असा अप्रतिम आहे की तो मस्त शर्ट काढून वगैरे घरात फिरतो आहे आणि पोरं आमची पोट बघा तुमचं असं म्हणून आम्हाला जे म्हणतात. तू खेळ. गिळता का? चहा संपलाय. बाबाला म्हणायचं ते पण आम्हाला म्हणजे मी आम्हाला म्हणजे आदरार्थीच म्हणालो मी. मला जेव्हा मुलगा असं म्हणतो की तर तेव्हा काय वेगळं काही रिएक्ट करण्याची गरजच नव्हती. आता ते जे आहे ना ते म्हणजे तिथे सीन सुरू असताना त्या माणसांबरोबरचं ॲक्च्युली असलेलं जे बॉन्डिंग आहे त्यातलं बरंचसं फायद्याचं असतं आणि काय काय वेळेला नट ते बनवून घेतात. म्हणजे तो एक विश्वासाचा परस्पर विश्वासाचा भाग आहे. आणि मुख्य म्हणजे समीरने ह्या सिनेमामध्ये आपण हे बघतो पोस्टर बघतो ना, सगळ्यात मला खूप कमी वेळेला असं झालं की परफेक्ट कास्टिंग आहे. आता खरी गंमत म्हणजे सिनेमामध्ये मी आणि नम्रता नवरा बायको, नम्रतानं मी काम भरपूर केलं आहे, पण ॲक्च्युली सिनेमात आम्ही दोघं एकमेकांशी बोलतो असं सीन नाही आहे कुठेही. हां, एक वाक्य ती आणि मी बोलतो एकमेकांशी असं नाही आहे. मी भाऊ आणि हे वगैरे बाकी भरपूर काय काय आहे, बाप मुलाचा आहे, आई मुलाचेही संवाद आहेत, पण नाही. पण हे दोघं नवरा बायको, त्यांची 2 मुलं, मी आणि कुशल, माझी बायको नम्रता, कुशलची बायको प्रतीक्षा आणि आमची मुलं, ते बघताना ही एक अत्यंत प्लॉजिबल फॅमिली आहे, ही खरी वाटते. ह्या आईबापांची ही 2 मुलं, ही मुलगी आणि यांच्या या बायका, ती इतकी युनिक वाटते ना फॅमिली. आणि ते स्वाभाविकपणे त्याला ह्याच्यात असं काही विनोदाचं हे काही कारण नाही आहे. चेहरेपट्टी कशी आहे, त्वचेचा रंग कसा आहे, साधारणतः हे योग्य ह्याच्यामध्ये वाटणारे आहेत ना. तुम्ही गोरे आहात, सावळा मुलगा असा होऊ शकतो, शशावर गेलो आहे मी, पण आहे किट काढून गेल्यानंतर वा मला पैशाची मजा आली पाहिजे तसं काय विनोदापरीस विनोद आहे. मला असोसिएट करता येण्यासारखं घर आहे आणि घरात त्या सिनेमात काहीतरी कॉन्फ्लिक्ट आहे, काहीतरी संघर्ष आहे आणि नात्यांबद्दलही सिनेमा बोलतो आहे. तर मौज आहे ही सगळी एकूण. तर त्याचं ते सगळं श्रेय समीरचं आहे ते आणि निर्मात्यांचंही आहेच, कारण दिग्दर्शकानं म्हटलं तर हे आणि फाईट सिक्वेन्स वगैरे पण केले, म्हणजे तेही सगळं हां आम्ही सगळ्यांनी केलं, सगळ्यांनी केलं. आणि त्याच्यामुळं ते या घरात आलेले हे दोघं जण ते इतकं युनिक वाटतं की असायल्यानंतर त्या कॉन्फ्लिक्टमध्ये कम्प्लिटली 2 विरोधी परिपेक्षातली माणसं एका जागेत आलेली आहेत. आता ती आल्यानंतर घ्या, आता मजा घ्या सगळी पुढची काय आहे ती. आणि मग ते सिनेमा भूमिका आपल्यापर्यंत कशी आली ह्याच्याबरोबरीनं तो परस्पर विश्वासाचा भाग असतो. निर्माता दिग्दर्शकाला विश्वास वाटतो आणि मग बऱ्याचशा गोष्टी जुळून येतात. पण असं कॉम्बिनेशन असतं तेव्हा फार असं काही विचार करण्याची वेळ नाही. स्क्रिप्ट वाचतो मी, नक्की मला काय करायचं आहे, दिग्दर्शकाला काय अपेक्षित आहे आणि मला याच्यात वेगळं काय करायला मिळणार आहे. थँक्यू सो मच आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तर 3 एप्रिलला हा सिनेमा येतोय, तर सगळ्यांनी सिनेमागृहात जाऊन नक्की बघा. थँक्यू.